माझी लाडाची। सावकाश जा, जपून। हल्ली काहीही होऊ शकतं। ट्रक बिग फिरत असतात। बिचारे भाऊजी असेच गेले ना? अपघात। तू सांभाळून जा। आणि पोचलीस ना की फोन कर। हा, आम्ही आहोत इथेच। फार काळ नाही। हमारी बिल्ली हम ही से में आओ। त्या बिल्लीची ना नख आणि जीभ दोन्ही कापू। बाबा मला हे नाही करायचं। काय? जे माझ्या मनात नाहीये। काय नाहीये तुझ्या मनात? जे जे मला करावं लागणार आहे। अरे पण तुला काय करावं लागणार आहे? नाही सांगू शकत। ठीक आहे। ओ बाबा डेड एंड आहे समोर। असं सारखं नको म्हणूस रे, कारण डेड एंड कधीच नसतो। म्हणजे जग खूप मोठं रे बा। आपल्याला डेड एंड दिसतोय ना म्हणजे आपला मार्ग चुकलाय। आपण मागे फिरायचं आणि योग्य मार्ग निवडायचा। हो बाबा पण वेळ वेळ असं काही नसतं रे, आपण असतो। आणि त्यामध्ये गेलेली वेळ, येणारी वेळ, आत्ताची वेळ एवढंच त्या वेळेचं महत्व। त्यात गेलेल्या वेळेमध्ये आपण काही बदल करू शकत नाही, पण आत्ताची वेळ आणि येणारी वेळ आपल्या हातात असते। मला ना खूप हेल्पलेस वाटते। अरे मग वाटू दे ना। हेल्पलेस वाटणं ही सुद्धा एक भावना आहे ना, त्याचं बाऊ नाही करायचं। आपल्याला आनंद होतो, आपल्याला रडू येतं, तसं हेल्पलेस पण वाटू शकतं ना। मग या चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं? आपला आपला मार्ग प्रत्येकाला माहित असतो बाबा। तुलाही तो माहिती आहे, फक्त डोळे उघडून नीट बघ। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सगळे आहोत तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले, कळलं का? काय? हो। रडू नको रे। अब मी रडत नाहीये। बरं रडून घे, मी तोपर्यंत होल्ड करतो। बाबा मी नंतर करतो ना। गटल्या, प्रॉमिस, मी खरंच थोड्या वेळाने फोन करतो। ओके, मी वाट बघतोय, कळलं? गटल्या, शांत हो बाळा, एवढं काही बिघडलेलं नाहीये। ठेवतो बाबा, बाय। काय म्हणाला गटल्या? बॉसशी काहीतरी बिनसलंय मला वाटतं त्याचा। अच्छा अच्छा, उशीरच झाला हे व्हायला। म्हणजे ज्या प्रकारची ती तुसडी आणि माणूसघाणी बाई आहे ना, हे या आधीच व्हायला हवं होतं। काय खचलाय बिचारा। नेगेटिव्ह माणसांच्या संगतीच राहून असंच होणार। एकदा मुंबईला चक्कर टाकेन म्हणतोय मी। जा आणि घेऊनच या त्याला, कारण 2 वर्षात जे झालं नाही ते 20 दिवसात होणार नाही। मी तर 20 दिवसांनी पूजाच घालणार आहे। देवानी ऐकलंय माझं। तुला माहितीये ना? काय? अगं मीच या घराची खरी मालकीण आहे। दारुगड, मला बॉसला विचारावं लागेल। अगं मीच तुझी बॉस। मला माझ्या बॉसला विचारावं लागेल। शिबाई,
या घरात ना कोणी गोड खातच नाही. मी इतकं गोड बोलतेय तुझ्याशी, माझ्याशी शहाणपणा नाहीये करायचा. काम सांगितलं ना की करायचं. जास्त टिवटिव केलीस ना तर कामावरून काढून टाकीन. काढू शकता मॅडम, पण बॉसला विचारल्याशिवाय मला दार उघडता येणार नाही. आय एम सॉरी. संध्याकाळच्या जेवणात खीर करावीच लागेल. विष्णू, ही फाईल आहे ना शिंदेबाईंना. हाँ गुड मॉर्निंग बॉस. आर्किटेक्ट कुठे आहेत. त्याला केबिन मध्ये 2 मिनिटात यायला सांग. यस बॉस. सोनाली ऐक ना, मी थोड्या वेळाने करतो कॉल. बॉसनी तुला 2 मिनिटात कॅबिन मध्ये बोलवलंय. व्हॉट? पण सोनाली ऐक ना, मी हॅलो. HM आत्या ठीक आहे ना? येस बॉस. आणि ठाकू? रूम मध्ये. मला त्या लोकांवर अजिबात भरोसा नाहीये. तू प्लीज त्यांना प्रोटेक्ट कर. हां, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बॉस. थँक्स बॉस प्लीज, हा जॉब आहे माझा. सध्या जरा स्ट्रेस आहे. माहिती आहे बॉस. बॉस तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. बॉस काहीही झालं तरी त्यांना कंपनीत घुसू देऊ नका. नाही घुसू देणार मी नंतर करते फोन. काही अर्जंट असेल तर फोन कर. येस बॉस. बाय. येऊ? येस प्लीज. बॉस, मला नाही जमणार आहे. बहिणाबाई दार उघड. ओ बहिणाबाई, अहो दार उघडा. बहिणाबाई, एक्सक्यूज मी. काय नाही जमणार मला. काय हे डील. का मी तसं नाहीये बॉस. म्हणजे? सॉरी. तू बस. हां, बसून नीट बोलूया. ये बस, शांतपणे बोलूया. मी शांतच आहे तसं वाटत नाही. बॉस. मी हे नाही करू शकत. प्लीज सिट.
बॉस. सो मे आय कम इन बॉस? कम इन. बॉस मेहतांची मीटिंग आहे आता. पोस्टपोन कर, दुपारनंतर. बॉस मीटिंग महत्वाची आहे. त्या मीटिंग पेक्षा ही मीटिंग मला जास्त महत्वाची. झालं? काय काम काय? बॉस ही मेहतांची फाईल. ये आता. येस बॉस. पुढचा 1 तास तरी कोणी मला डिस्टर्ब करायचं नाहीये. येस बॉस. जाताना दरवाजा लाव. येस बॉस. जरा डिटेल मध्ये बोलू. डील मधला कुठला पार्ट तुला जमणार नाही? खोटेपणा. खोटेपणा कसा? म्हणजे आपण जे अग्रीमेंट करणार आहोत त्याच्याशी आपण ऑनेस्टच राहणार आहोत ना. अहो पण लोकांना समजणार ना काय? आपलं लग्न, मग मोडलेलं लग्न लोकांच्या लक्षात येईलच ना कधीतरी. काय फरक पडतो? तोपर्यंत आपली कंपनी झालेली असेल. लग्न ही पर्सनल गोष्ट आहे बॉस, बिझनेस नाही. चॉईस असता तर मी हे केलं असतं का? आपल्या दोघांचेही हात दगडाखाली आहेत आता. म्हणून तर तो चुकीचा निर्णय घेणं महागात पडेल. काय? मिहीर रडत होता? हो ना, कालपासून तो स्ट्रेस मध्ये. आतापर्यंत बॉसनी त्याला जितकंही छळलंय ना ते सगळे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेत. प्लीज बघा. बघतो मी. तुमची बॉस काही बोलली का त्याला? ते त्या रोजच बोलता तो. या बॉसला ना कोणीतरी अद्दल घडवली पाहिजे. मिहीरचं माकड करून ठेवलंय तिने. एवढं कोणी कुणाला छळत नाही. माझ्या हातात असलं असतं ना तर मी त्याच्या झिंज्या उपटल्या असते आणि प्रश्न विचारला असता. काय झालं? मी थोड्या वेळात कॉल करतो तुम्हाला परत. ओके. काय झालं? मिहीर ऑफिसमध्ये रडत होता. त्याची बॉस त्रास देते त्याला. तिच्यावर हॅरेसमेंटची केस करू शकतो आपण. स्वेच्छेने घेतलेला निर्णय नाहीये. माझे काका वकील आहेत. काका? सख्खे नाही, मोठे आहेत ना.
म्हणून मी त्यांना काका म्हणतो. त्यांचं मत घेऊया का? टॉप लॉयर्सना ऑलरेडी कन्सल्ट करून झालेलं आहे हं? आणि हा शेवटचा उपाय आहे माझ्याकडे. लग्न? हो. करू शकतो. काय करावं लागेल? मिहिरला पुढाकार घ्यावा लागेल आणि पुरावे द्यावे लागतील हॅरेसमेंटचे. मिहिर नाही करणार ते. काहीही प्रॉब्लेम होणार नाही. 6 महिने हे असे निघून जातील. टेन्शन घेऊ नको. बॉस पण लोकांना कळेल ना. आपलं लग्न सिक्रेट राहणार आहे आणि सांगून सांगून आपण कुणाला सांगणार आहे? माझी एक आत्या आणि तुला तर फॅमिलीच नाही. कम ऑन. शेजाऱ्यांचा कितीही लळा असला तरी ती फॅमिली नाही होत. मी असं आधी केलं नाहीये कधी. एक मिनिट. मला फार एक्सपिरियन्स आहे असं वाटतंय का तुला? 10-12 वेळा मी लग्न करून बसलीये असं वाटतंय का? माझी पहिलीच वेळ आहे आणि शेवटची पण होपफुली. पण बॉस ही डील रिस्की आहे. कसं काय? खोटं लग्न बाहेर कळलं तर पुढे अडचणीत येऊ शकतो आपण. ते तेव्हाचं तेव्हा बघूया. आपण मी असली रिस्क कधी घेतलेली नाहीये बॉस. अरे घ्यावी लागेल ना. पण डेव्हलपर म्हणून प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये मी रिस्क घेतेच. पण डिटर्मिनेशन असेल, फोकस असेल, क्लॅरिटी असेल ना तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. पण याने नाती तुटतील. कंपनी तुटण्यापेक्षा नाती तुटलेली बरी. हे करण्यासाठी माझं मन मानत नाहीये. मनाचं कामच नाहीये. बुद्धीला पटतंय का ते सांग. नाही पटत. का नाही? तू स्वप्न सोडू शकतोस? नाही. अहो केस करणार आहे पण बॉसवर. अगं बाई हे काय आहे? मला काही कळत नाहीये. जाऊ दे सोड चल. मला जे कळलंय ते ऐका. नील भाऊजींना फोन आला होता गटल्याबद्दल. मग आऊंनी जीत भाऊजींना विचारलं केस करता येईल का. गटल्याला नाही आवडणार. त्याला कळलं ना तर चिडेल तो. आता काय करायचं? गटल्याला सावध करायला पाहिजे. स्वप्न आपोआप पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आर्किटेक्ट म्हणून मी माझी माणूस म्हणून मी सुद्धा आपल्या केस मध्ये हे सगळं करतेच आहे ना. पण त्यालाच तर प्रेम म्हणतात. आपल्या कंपनीवरचं, आपल्या स्वप्नावरचं. आणि ते वागण्यातून दिसायला हवं. नाहीतर काय स्वप्न बघायची आणि विसरायची. हा सगळ्याची भीती वाटते. घाबरून कसं चालेल? डेव्हलपर व्हायचंय ना तुला. यापेक्षाही कॉम्प्लिकेटेड डील्स येतील तुझ्या आयुष्यात. अडचणी येतील. कसं फेस करणार आहेस मग? ती गोष्ट वेगळी आहे बॉस. वेगळी कशी? ते व्यावसायिक असेल. व्यावसायिक, व्यवहारिक वेगळं आहे. मग काय निवडणार? स्वप्न सोडणार की डील? सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? बॉस मिहिरला हरॅस करतायत. हॅरॅस करतात म्हणजे? ठीक आहे मी बघतो.
मला स्वप्न सोडायचं नाहीये, पण हे डीलही करायचं नाहीये, कारण असे संस्कार नाहीयेत माझ्यावर. एक मिनिट, माझ्यावर हे असले संस्कार आहेत म्हणून मी हे सगळं करते असं नाहीये. नाईलाज आहे हा माझा. हर्ट होतील लोक. आणि तुझं काय? माझं काय? आणि तुझी स्वप्न तुटली तर तू हर्ट होणार नाहीस? बॉस प्लीज ऐका ना, आपण काहीतरी सुवर्ण मध्य काढूया ना. मी विचार केला नसेल का तो? नाहीये माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे. बॉस माझ्यासाठी सोपं नाहीये हे. अवघड काय आहे? हे बघ, तुला फॅमिली नाही, मला फॅमिली नाही, खोटं लग्न का केलं हे विचारणारा आपल्याकडे गोतावळाच नाही.